श्री गणेशाय नमः. गुरुभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुभ्यो नमो नमः. मी कमलेश मुकुंदराव व्यास, दक्षिण प्रयाग तीर्थक्षेत्र कर्नाली, नर्मदा निवासी. आमच्या इथून गरुडेश्वर जवळ आहे. आता उत्तर वाहिनी परिक्रमाचा पूर्णाहुती तिथे होत आहे. तिथे त्रिवेणी संगम आहे, नर्मदा, औरसंग आणि गुप्त सरस्वती. तिथे मी निवास करतो आणि आमचे परमपूज्य गुरुवर्य दंडी स्वामी आणि गणेश्वर शास्त्री द्राविड यांची पाठशाळा आहे. तिथे मी दास्यत्व स्वीकार केलेलं आहे आणि अध्ययन आणि अध्यापन मी करतोय. माझी आई नर्मदा त्याच्या आश्रयात राहून 3 देवतांनी तिथे तपश्चर्या केलेली आहे. सूर्य, चंद्र आणि नारायण स्वरूप कुबेर भंडारी म्हणून प्रसिद्ध आहे. आपण सगळ्यांनी तिथे यावं, स्नान करावं, दर्शन करावं, तीर्थाटन करावं ही इच्छा आहे. आपण सगळ्यांनी यावं. हा माझा परिचय. आता आपण सुरुवात करूया. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय गोविंदाय नमो नमः. वयं नुमः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म परमात्मा यांनी आपल्याला जे जीवन दिलेलं आहे ते आत्मकल्याणासाठी दिलेलं आहे, हे सुनिश्चित आहे. अद्य वर्तमान स्थितीमध्ये मनुष्य हा ममता, आसक्ती, फलेच्छा आणि अहंकार यांच्या कर्मामुळे जो अंतर्बाह्य संस्कार निर्माण होतो, त्यामुळे त्याला सुख, दुःख, पूर्वजन्म इत्यादी प्राप्त होतात. ह्या कर्मामुळे आपण कोणते कर्म करावे, कोणत्या पद्धतीने आपण जीवन निर्वहन करावं, याचा मूलभूत सार हा आपल्याला वेद हे दर्शन घडवत आहे. ब्रह्माजींनी जेव्हा देवतांची स्तुती केली, ओम सहस्र शीरेखा पुरुखाः सहस्राक्षाः सहस्रपात सभूमिग्गु सर्वत स्मृतवात यतिष्ठद्दशांगुलम. हा परमपुरुष पुरुषोत्तम कल्याण स्वरूप माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा 10 इंद्रिया आणि एक मरकट मन हा स्वच्छंदामध्ये असतो. मन संकल्प विकल्प करतो आणि प्रवृत्त होतो. इंद्रिया मंथन करतात आणि त्या मनाला आसक्ती आणि फलेच्छाचा स्वीकार करवून देतात. तर ह्यावेळेस आपण काय करायला हवं? चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. 4 वर्ण हे भगवंतांनी निर्माण केलेले. कोणते 4 वर्ण आहे?
ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहु राजन्यः कृतः ऊरू तदस्य जदवैश्यः पद्भ्याग्शूद्रो अजायत। ब्राह्मणस्य मुखमासीत्, आसीत् मुखः नारायणस्य मुखम आसीत् ब्राह्मणः। ब्राह्मण हे मुखारविंद आहे आणि मुखारविंदातून ही सरस्वती नित्य निरंतर लोककल्याणासाठी प्रवृत्त आहे। राजन्यः क्रेतः, बाहू आणि वक्षस्थल हे काय करतंय? संरक्षण करतंय। ऊरू तदस्य जदवैश्यः, उरू आणि कटिभाग उदर पोषण करतंय आणि चतुर्थ आश्रम समाज सेवा करतायत। आजच्या कालावधीमध्ये आपला दृष्टिकोन किंवा समाजाचा दृष्टिकोन हा धर्मनिरपेक्ष झालेला आहे। वर्ण समजायचे कसे? त्यांनी कर्म आणि आचरण केल्यावर धर्म समजायचे की वर्ण आहे तसे समजायचे? ह्या पद्धतीचा जो विखवाद सुरू आहे त्यामध्ये शास्त्र विदित करतंय की वर्ण हे जन्मतः असतं आणि कर्माप्रमाणे त्याची गती आणि सद्गती निर्माण झालेली असते। म्हणून जन्मतः हे वर्ण आहे हे स्वीकृत करावं आणि कर्मप्रमाणे त्याची रूपरेखा मानावी। एकाच गृही 4 व्यक्ती असतात आणि त्यांनी विचार केला की मी वेदाध्ययन करतोय, स्नान संध्या शौच इत्यादीचं सांगोपांग करतोय म्हणून मी ब्राह्मण झालोय, अन्यथा मी बॉर्डरवर जाऊन सगळ्यांचं संरक्षण करतोय, गृहाचं संरक्षण करतोय म्हणून मी क्षत्रिय झालोय, किंबहुना मी व्यापार करतोय म्हणून मी वैश्य आहे, की मी सगळ्यांची सेवा करतोय म्हणून मी सेवक आहे। तर ह्या समाजाला असा दृष्टिकोन राहिला तर भ्रमित कार्य होईल। म्हणून भगवंत सांगतायत की गुणाद्वारे कर्म त्यांनी प्राधान्यत्व स्वीकारावं। गुण काय आहे? त्रैगुणः, सत्व रज आणि तमः। सत्वगुणामध्ये प्राधान्यत्व जेव्हा बाहुल्य होतं तेव्हा देवलोक मिळतो, रजोगुणामध्ये अभिवृद्धी होती तेव्हा मनुष्यलोक मिळतो आणि तमसः तिर्यक योनीमध्ये तो प्रवेश करतो। म्हणून सत्वरजामध्ये जेव्हा तो प्रवेश करतो तेव्हा ब्राह्मण हा वर्ण त्याला स्वीकृत होतो। रज आणि सत्व मिश्रित जेव्हा होतं तेव्हा त्याला क्षत्रिय वर्णामध्ये प्रवेश होतो आणि तम आणि रज यांचं संमिश्रण होतं तेव्हा त्याला वैश्य आणि सेवक तम आणि रजामध्ये संमिश्र होतो तेव्हा चतुर्थ आश्रममध्ये त्याला प्रवेश होतो। आणि केवल तमगुणामध्ये त्या अनेक प्रकारच्या योनींमध्ये त्याला प्रवेश मिळतो। म्हणून मनुष्याने आपल्या इंद्रियांचं सुंदर एव मंथन करून, सुंदर एव चिंतन करून, मन आणि इंद्रियांना शुद्ध करून, जप तप करून त्या पद्धतीची भूमिका निर्माण करावी। प्रत्येकाला स्वस्वकर्म दिलेले आहे, स्वस्व गुण दिलेले आहे। स्नान संध्या जपश्चैव देवतानांच पूजनम वैश्वदेवम तथा तिथ्यम षट्कर्माणि दिने दिने। हे त्रैवर्णांना षटकर्म दिलेले आहे। काय करावं? प्रातःकालम संध्याम। समाजाला उद्बोध करताना आपण उत्तम प्रकारे
गुणवत्ता, उत्तम प्रकारे कर्म सांगितले तर त्यांचा मुळापासून स्वच्छता आणि आत्मकल्याण होण्याची संपूर्ण बाब होती. हळूहळू जेव्हा तो स्वकर्म करतो आणि निरंतर ह्या पद्धतीने कर्म करत राहतो तर त्याला परमात्माची प्राप्ती ही अवश्यमेव होती. आज भरपूर काही चुकल्यासारखं वाटत आहे. जो विषय मी धारण करून आलो होतो त्या विषयाला हवा मिळाली आणि एकदम उडून गेला. हे प्रथम वक्तव्य असल्यामुळे जे काही तुम्हाला ईश्वराने जे काही स्वीकृत दिलेली आणि बुद्धीमध्ये जी काही प्रतिभा दिली ती आपल्यासमोर मी उपस्थित केलेली आहे. बाकी ईश्वरार्पणमस्तु, गुरुदेवार्पणमस्तु. म्हणा धर्म की. स्वल्पाहार झालेला आहे तुमचा आणि भोजनसुद्धा झालेलं आहे. धर्म की अधर्म का, प्राणियों में विश्व का, गौ माता की, गौ हत्या, वैदिक सनातन हिंदू धर्म की, नर्मदा माता की, सद्गुरु देव की, आज के आनंद की. नमः पार्वती वदये. आज नहीं तो कभी नहीं. हर हर